मंडळी, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून आता काहीच दिवसांवर निकाल येऊन ठेपलाय। येत्या 4 जूनला विद्यमान सरकार आणि करोडो देशवासियांचं भविष्य अधोरेखित होणार आहे। त्यानुसार महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागांवर काय निकाल लागतो याकडे तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलंय। कारण यावेळी महाराष्ट्रातील राजकीय चित्र दरवेळेसारखं साधं सरळ राहिलेलं नाही। दोन मोठ्या पक्षात पडलेल्या फुटीनंतर राज्यातलं राजकारण सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे। त्याचा इम्पॅक्ट येत्या 4 जूनच्या निकालात स्पष्ट दिसून येणार आहे। आजच्या व्हिडिओत आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात काय निकाल लागू शकतो त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच तर सुरुवात आपण राज्यातील हाय व्होल्टेज लढती झालेल्या मतदारसंघांपासून करूया। सर्वात जास्त हाय व्होल्टेज लढती झाल्या त्या पश्चिम महाराष्ट्रात। त्यामध्ये कोल्हापूर बद्दल बोलायचं झाल्यास कोल्हापूर लोकसभेची जागा ही शाहू महाराजांनी जिंकल्यात जमा आहे। शाहूंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच कोल्हापूरकरांनी यंदा गुलाल आपलाच म्हणत आदरस्थानी असलेल्या शाहू छत्रपतींच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांची तगडी फाईट त्यांना होती। मंडलिकांसाठी नरेंद्र मोदी यांनी भव्य सभाही कोल्हापुरात घेतली। मात्र शाहूंच्या प्रचार सभांना सातत्यानं मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, सतेज पाटलांचं करेक्ट नियोजन, कोल्हापूरकरांमध्ये गादीबद्दल असलेली निष्ठा आणि महाविकास आघाडीने घेतलेली मेहनत यामुळे शाहूंचा विजय फिक्स मानला जातोय। महाराष्ट्रात सर्वाधिक लीडनं हा विजय मिळेल असाही साधारण अंदाज राजकीय विश्लेषक आणि स्थानिक पत्रकार व्यक्त करत आहेत। दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे सोलापूर। तिथेही काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या भाजपच्या राम सातपुते यांना पराभवाची धूळ चारतील अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत। कारण सुशील कुमार शिंदेंनी विजयसिंह मोहिते पाटील व शरद पवार यांच्याशी बांधलेलं संधान प्रणिती शिंदेंच्या पथ्यावर पडेल असं म्हटलं जातंय। तसंच बीडचा उमेदवार हे केलं गेलेलं परसेप्शन, प्रत्येक वेळी सोलापुरात उमेदवाराच्या बाबतीत केलेले प्रयोग भाजपला यावेळी मारक ठरणार असून राम सातपुते पराभवाच्या गर्दीत आहेत असे ग्राउंड रिपोर्टचे धक्कादायक निष्कर्ष आहेत। पुढे तिसरा आहे सांगली लोकसभा मतदारसंघ। तिथे भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध ठाकरेंचे चंद्रहार पाटील विरुद्ध अपक्ष विशाल पाटील अशी लढत झाल्यानं रंगत आली। महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव आणि जागावाटपावरून झालेली धुसफूस याचा परिणाम म्हणून काँग्रेसनं दावा केलेला असतानाही ठाकरेंनी तिथं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली। त्यानंतर उद्भवलेल्या तिहेरी लढतीत तिथं मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झालं। सध्या तिथल्या तिन्ही उमेदवारांच्या जिंकण्याचे चान्सेस सांगितले जात असले तरी भाजपचे संजय काका पाटील यांच्या खालोखाल अपक्ष अशा विशाल पाटलांच्या विजयाची चिन्ह देखील अधिक आहेत असं बोललं जात आहे। त्यानंतर कोल्हापूर मधल्या हातकणंगले मतदारसंघातही यंदा चौरंगी लढत झाली। त्यामध्येही शिंदेच्या शिवसेनेचे धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरोडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात मुख्य लढत झाली। वंचितचे डीसी पाटील रिंगणात असल्यानं आणखी रंगत आली। आता एवढे उमेदवार रिंगणात असल्यानं मतविभाजन होणार साहजिकच होतं। त्याच मतविभाजनाचा परिणाम म्हणून माने व शेट्टी यांना पछाडून सद्यस्थितीत ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आबा यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पण लढाई अटीतटीची झाली हे मात्र नक्की। पुढे 5वा लोकसभा मतदारसंघ आहे सातारा। साताऱ्यात यंदा बारामती आणि माड्यानंतर तिसरी सगळ्यात चर्चेतली लढाई झाली। महायुतीकडून उदयनराजे तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे या दोघांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले होते। कराड व पाटण भागातील नेते आणि जनतेनं साताऱ्याचा खासदार निवडण्यात निर्णायक भूमिका पार पडली असं जाणकारांकडून सांगितलं जात आहे। साताऱ्यात भाजपला पराभवाचा धक्का बसू शकतो असं गणित मांडण्यात येत आहे। सातारा, कराड, पाटण, कोरेगाव, वाई आणि जावली येथील शरद पवारांशी एकनिष्ठ असलेल्या मतदारांना तुतारीला पसंती दिल्याचे संकेत मिळत आहेत। त्यामुळे शशिकांत शिंदेंचं पारडं जड झाल्याचं दिसत आहे। तसेच अजित पवार गटाकडून यंदा साताऱ्यात फारशी सक्रियता दाखवण्यात आली नव्हती। ती बाब उदयनराजेंच्या विरोधी गेली असं बोललं जात आहे। पुढे 6वा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे माढा। माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपात मोठा असंतोष निर्माण झाला होता। तसेच येथून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपा सोडून शरद पवार गटात गेले होते। शरद पवार गटाकडून लढताना रणजितसिंह यांच्या विरोधात असलेली नाराजी, महाविकास आघाडीनं केलेलं बेरजेचं राजकारण या सर्वांच्या जोरावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुसंडी मारल्याचे संकेत मतदानानंतर मिळत आहेत। उलट मोहिते पाटील यांचं बंड, रामराजेंची नाराजी, उत्तम जानकर यांनी शरद पवार गटात केलेला प्रवेश याचा फटका रणजितसिंह निंबाळकर यांना बसल्यानं धैर्यशील मोहिते पाटलांच्या बाजूने पारडं झुकलेलं आहे। त्यानंतर 7वा आहे राज्यातील सर्वाधिक चर्चेतला लोकसभा मतदारसंघ आणि तो म्हणजे बारामती। काका विरुद्ध पुतणे या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्यानं बारामतीच्या लढतीकडे तमाम जनतेचं लक्ष लागलेलं आहे। तिथं शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात होत्या।
पवार फॅमिलीतले 2 मेंबर एकमेकांविरुद्ध उभे टाकले असले तरी सुप्रिया सुळे यांनी माझी लढाई घरात नाही तर भाजपशी आहे हे वारंवार मतदारांना पटवून दिल्यानं राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असं वातावरण तिथल्या लढतीत निर्माण झालं होतं। त्या लढतीत पवारांविषयी असलेली सहानुभूती, सुप्रिया सुळे यांचं 15 वर्षातलं काम, संसदेतला परफॉर्मन्स यांची खूप चर्चा झाल्यानं सुप्रिया सुळे यांनी बारामतीत आघाडी घेतल्याचं चित्र आहे। पण अजितदादांचा ग्राउंडवरील कनेक्ट पाहता बारामतीत धक्कादायक निकाल लागला तर नवल वाटायला नको। त्यानंतर 8वा आहे पुणे लोकसभा मतदारसंघ। भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध वंचितकडून वसंत मोरे यांनी एकमेकांना आव्हान दिलं होतं। सुरुवातीला रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल मतदारसंघात सहानुभूतीची लाट होती, त्यावेळी ते सहज जिंकून येतील असा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता। पण वसंत मोरे यांनी केलेलं मतविभाजन, भाजपनं मोहोळ यांच्यासाठी राबवलेली प्रचार यंत्रणा, स्वतः मोहोळ यांचा तगडा जनसंपर्क यामुळे भाजपचे मोहोळ पुणे जिंकण्याच्या रेसमध्ये अग्रेसर आहेत असं बोललं जात आहे। पुढे 9वा लोकसभा मतदारसंघ आहे मावळ। मावळमध्ये ठाकरे गटाचे संजोग वाघेरे विरुद्ध शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांच्यात टफ फाईट झाली। आपल्या खासदारकीचा अनुभव पणाला लावत भाजपच्या लोकांना सोबत घेत बारणे यांनी प्रभावी प्रचार केला। बारणे यांना रायगडमधील 3 विधानसभा मतदारसंघात तसेच पिंपरी चिंचवड भागात लीड मिळण्याची शक्यता आहे। याच लीडच्या जोरावर बारणे पुन्हा निवडून येतील असं राजकीय जाणकार सांगतायत। तर दुसऱ्या बाजूला बारणे यांच्याबद्दल असलेल्या नाराजीमुळे संजोग वाघेरे यांच्या गळ्यातही विजयाची माळ पडू शकते। पुढे 10वा लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघ। शिरूरमध्ये अमोल कोल्हे हे स्वतःच्या वैयक्तिक करिश्म्यावर आणि शरद पवार यांना असलेल्या सहानुभूतीच्या जोरावर लोकसभा निवडणुकीचं मैदान मारतील असं बोललं जात आहे। पण शिवाजीराव आढळराव हे तगडे उमेदवार आहेत, त्यांचा जनसंपर्क अफाट आहे, तरी त्याचं बिलकुल दडपण न घेता कोल्हे यांनी स्वतःच्या परफेक्ट नियोजनाने राष्ट्रवादीतील आणि शिवसेनेतील जुने सहकारी सोबत घेत यंदाची निवडणूक लढवली। मतदारसंघात केलेली कामं, शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडणं आणि चुकीच्या गोष्टींवर बिनधास्त ताशेरे ओढणं या स्टाईलमुळे कोल्हे आढळरावांना भारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यानंतर 11वा लोकसभा मतदारसंघ आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ। नगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात जबरदस्त लढाई झाली। तिथं सुजय विखे पाटील यांच्या मागे असलेली पक्ष ताकद जास्त दिसत असली तरी अंतर्गत प्रवाह मात्र त्यांच्या विरोधात दिसला। निलेश लंके यांनी भावनिक साथ घालून लोकांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलं। रोहित पवार, प्राजक्त तनपुरे यांची सोबत त्यांना मिळाली तर शरद पवारांच्या सभांमुळेही तिथं लंकेंच्या बाजूने वातावरण निर्मिती झालेली पाहायला मिळाली। पण विखे पाटलांचा सहकार क्षेत्रामुळे असलेला तळागाळातला जनसंपर्क, शिक्षित विरुद्ध अशिक्षित उमेदवार हे पोहोचवलेलं परसेप्शन यामुळे तिथल्या लढाईला आणखी रंगत चढली। सध्या तिथं कोण्या एकाच्या बाजूने वातावरण असं म्हणता येणार नाही। 4 जून पर्यंत निकाल हाती येईपर्यंत तरी तिथं दोन्ही उमेदवारांचं 50-50% जिंकण्याचे चान्सेस आहेत असं म्हटलं जात आहे। पुढे 12वा लोकसभा मतदारसंघ शिर्डी। शिर्डीच्या जागेवर मागील 2 निवडणुकात विजयी झालेल्या सदाशिव लोखंडे यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसण्याची शक्यता आहे। भाऊसाहेब वागचौरे यांनी आपला अनुभव आणि ठाकरे गटाला असलेली सहानुभूती सोबत घेऊन यंदाची निवडणूक लढवली। शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनीही त्यांना मदत केली। लोखंडे यांच्याविषयी स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होतं। याचा फटकाही त्यांना या निवडणुकीत बसला आहे असं राजकीय जाणकार सांगतायत। दरम्यान पुढे विदर्भाचा विचार केला तर 13व्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसाने यांच्यात लढत झाली। तिथं नेते यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर ऍक्टिव्ह होता तर गांधीवादी विचारांचा प्रसार प्रचार आणि आदिवासींसाठी काम या मुद्द्यावर किरसान प्लसमध्ये होते। भाजपच्या धोरणांविषयी इथल्या लोकांमध्ये ग्राउंडवर नाराजी दिसून आली। विजय वडेट्टीवार यांनी विशेष लक्ष घातल्यानं या ठिकाणी किरसान यांच्या पारड्यात सध्या तरी झुकतमाप दिसत आहे। पण नेत्यांनीही प्रचारात दम दाखवल्यानं खरं चित्र जूनला स्पष्ट होईल। पुढे 14वा लोकसभा मतदारसंघ चंद्रपूर। तिथं काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्यात थेट लढत झाली। बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर असलेली सहानुभूती, धानोरकर यांची स्वतः लक्ष देऊन राबवलेली प्रचार यंत्रणा, भाजपमधील नाराज घटकांना सोबत घेऊन केलेलं काम या गोष्टी काँग्रेससाठी जमेच्या होत्या। तर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी भाजपकडून खूप ताकद लावण्यात आली होती, पण त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा लोकसभा निवडणुकीत परिणाम दिसून आला। तिथं धानोरकर आणि मुनगंटीवार यांच्यापैकी नेमकं कोण बाजी मारेल याबद्दल आत्ताच अंदाज बांधणं योग्य नाही। पुढे 15वा लोकसभा मतदारसंघ रामटेक। रामटेकमधून शिवसेना शिंदे गटातर्फे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामसुंदर बर्वे अशी लढत पाहायला मिळाली। बर्वे यांच्यासाठी त्यांच्या पत्नी रश्मी आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार, अनिल देशमुख यांनी मेहनत घेतली,
पारवे ही ऐनवेळी काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार असल्यानं त्यांच्याविषयी फार चांगलं वातावरण मतदारसंघात नव्हतं. लोकांमध्ये असलेल्या संपर्काचा फायदा काँग्रेसला होऊन बर्वे यांची सीट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण तरीही लढाई टफ असेल हे नक्की. त्यानंतर 16वा लोकसभा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया. तिथं काँग्रेसच्या प्रशांत पडोळे विरुद्ध भाजपच्या सुनील मेंढे यांच्यात थेट लढत होती. नाना पटोले यांच्या प्रभावामुळे या ठिकाणी काँग्रेस उमेदवार प्लसमध्ये राहील अशी शक्यता वर्तवण्यात येते. भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील सत्तेविरुद्ध असलेल्या नाराजीचा फटका इथल्या उमेदवाराला होईल अशा स्थानिकांच्या प्रतिक्रिया होत्या. या ठिकाणी सुद्धा काँग्रेसचे पडोळे भाजपच्या मेंढे यांना जड जाण्याची शक्यता आहे असं जाणकार सांगतायत. त्यानंतर 17वा लोकसभा मतदारसंघ आहे अकोला लोकसभा मतदारसंघ. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील अशी तिघांमध्ये लढत झाली. या जागेवर मागील 4 लोकसभा निवडणुकीत मतविभाजनाचा फटका काँग्रेस आणि आंबेडकर यांना बसल्याचं स्पष्टपणे दिसून आलेलं असताना यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्ह आहेत. आंबेडकर तिथं दोन्ही उमेदवारांना टफ फाईट देतील, पण विजयापर्यंत मजल मारतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. धोत्रे यांच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सी, भाजपच्या धोरणांविरोधातील जनतेचा रोष यामुळे अनेक वर्षांनी काँग्रेसला या ठिकाणी विजयाची संधी निर्माण झालेली आहे. या जागेवर काँग्रेसचं पारडं भाजपपेक्षा किंचित सरस आहे, पण त्याहून जास्त वंचित फॅक्टर तिथं ऍक्टिव्ह असल्यानं लढाई वंचित आणि काँग्रेसमध्ये 50-50% अशी आहे. पुढं 18वा आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ. बुलढाण्यात शिवसेना ठाकरे गटातर्फे नरेंद्र खेडेकर, शिवसेना शिंदे गटातर्फे प्रताप जाधव तर अपक्ष उमेदवार म्हणून रविकांत तुपकर यांनी निवडणूक लढवली. रविकांत तुपकर यांना सामान्य शेतकरी वर्गाचा मोठा पाठिंबा असलेला तिथं पाहायला मिळाला. तो पाठिंबा तुपकरांच्या पथ्यावर पडला तर नवल वाटायला नको. प्रताप जाधव यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो. त्या तुलनेत उद्धव ठाकरेंविषयीची सहानुभूती, शिवसैनिक आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेल्या कामामुळे नरेंद्र खेडेकर हे अपेक्षित बहुमत मिळवून निवडून यायची शक्यता वर्तवली जाते. पण ऐनवेळी रविकांत तुपकर त्यांच्या विजयात अडथळा ठरू शकतात. पुढे 19वा लोकसभा मतदारसंघ आहे अमरावती. अमरावतीमध्ये भाजपतर्फे नवनीत राणा, काँग्रेसतर्फे बळवंत वानखेडे, रिपब्लिकन सेनेतर्फे आनंदराज आंबेडकर तर प्रहार पक्षातर्फे दिनेश बुब यांनी निवडणूक लढवली. नवनीत राणा यांच्या विरोधात मतदारसंघात तीव्र नाराजी होती. शरद पवारांनी 2019ला राणा यांना पाठिंबा देऊन चूक केली असं विधान केल्यानं राणा यांच्या विरोधात वातावरण गेलं. प्रहार पक्ष हा नवनीत राणा यांना अप्रत्यक्ष मदत करत असल्याच्या चर्चा मतदारसंघात होत्या. आनंदराज आंबेडकर यांना वंचित आघाडीने पाठिंबा दिला असला तरी त्याचा विशेष फरक पडेल असं वाटत नाही. या ठिकाणी सध्या बळवंत वानखेडे यांचं पारडं जड असून ते निवडून येण्याची शक्यता वाढलेली आहे. पुढे 20वा लोकसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम. यवतमाळ वाशिम मध्ये शिवसेना ठाकरे गटातर्फे संजय देशमुख तर शिवसेना शिंदे गटातर्फे राजश्री पाटील यांनी निवडणूक लढवली. 5 वेळच्या खासदार भावना गवळी यांचं तिकीट कापून ते राजश्री पाटलांना मिळालं. मतदारांमध्ये गवळी आणि पर्यायानं एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असलेल्या नाराजीचा फटका राजश्री पाटलांना बसू शकतो. संजय देशमुख यांची मतदारसंघात चांगली हवा असल्यानं त्यांचा विजय इथून निश्चित मानला जात आहे. पण राजश्री पाटील यांच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी प्रचंड ताकद लावलेली होती. त्यामुळे समसमान विजयाची संधी असलेल्या त्या जागेचा फैसला 4 जूनलाच होईल. पुढे 21वा मतदारसंघ आहे नागपूर लोकसभा. म्हणजे RSSची ताकद, भाजपचा मोठा मतदार वर्ग, नितीन गडकरींच्या विकास कामांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार झालेला प्रभाव, त्यामुळे विकास ठाकरेंसारखा तगडा उमेदवार दिलेला असताना सुद्धा महाविकास आघाडीला तिथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो असं बोललं जात आहे. त्यानंतर 22वा लोकसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा. वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे असा सामना रंगला होता. वर्ध्यात सुरुवातीपासूनच रामदास तडस यांच्या बाजूने वातावरण होतं, पण अमर काळे यांनीही ऐन मतदानाच्या आधी ताकद लावलेली दिसली. दरम्यान मतदानानंतरचा कल लक्षात घेताही तडस यांचं पारडं काळे यांच्यापेक्षा सरस वाटत आहे असं राजकीय जाणकारांचं मत आहे. त्यानंतर मराठवाड्याबद्दल बोलायचं झाल्यास तिथं मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव पडल्याचं दिसून आलं आहे. 23व्या परभणी लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गटातर्फे संजय जाधव तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली. मराठा विरुद्ध धनगर, स्थानिक विरुद्ध बाहेरचा असं स्वरूप या लढतीला देण्यात आलं. बॉस म्हणून ओळख असलेल्या संजय जाधवांनी प्रचारात कुठलीही कसर सोडली नाही.
त्या ठिकाणी जानकर चांगली टक्कर देतील, पण अंतिम विजयाचं पारड संजय जाधव यांच्याकडे झुकलेलं राहील असं बोललं जात आहे। त्यानंतर 24वा आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघ। धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांच्यात थेट लढत झाली। फोनवर सहज उपलब्ध होणारा खासदार अशी ओळख असणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांना सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक अजित पवारांच्या वाढत्या दौऱ्यांनी चुरशीची झाली। फडणवीस यांनी ही निवडणुकीत जातीनं लक्ष घातल्यानं ओमराजे यांच्या पुढील अडचणी वाढल्या होत्या। मात्र शिवसैनिकांनी जोर लावल्यानं आणि निंबाळकर यांची स्वतःची मतदारसंघातली क्रेज पाहता मतदार त्यांच्याच गळ्यात विजयाची माळ घालतील असं बोललं जात आहे। त्यानंतर 25वा आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघ। हिंगोलीमधील लढत शिवसेना ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या बाबूराव कदम कोहळीकर यांच्यात झाली। विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापल्याचा फटका शिंदे गटाला बसू शकतो। शिवाय शिंदे यांच्या विरोधात असलेली नाराजी आणि ठाकरे यांच्या सोबत असलेली सहानुभूती यामुळे नागेश पाटील यांच्या विजयाची संधी वाढलेली आहे। पण तिथली लढत टफ आहे हे विसरून चालणार नाही। पुढे 26वा लोकसभा मतदारसंघ आहे जालना। यंदा जालन्यातली लढत तिरंगी झाली। भाजपतर्फे रावसाहेब दानवे, काँग्रेसतर्फे डॉक्टर कल्याण काळे आणि अपक्ष मंगेश साबळे ही निवडणूक रिंगणात होते। मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रबिंदू असणारं अंतरवली सराटी हे गाव, तिथल्या आंदोलनाचा फटका दानवे यांना बसण्याची दाट शक्यता आहे। मंगेश साबळे साधारण लाखभर मतं घेतील असा अंदाज असला तरी त्या मतांचा फटका काळे यांच्याऐवजी दानवेंना बसेल असं बोललं जात आहे। पण दानवे जालन्याचे किंगमेकर म्हणून ओळखले जातात। तळागाळातील कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केल्यानं सहजासहजी ते मैदान सोडणार नाहीत आणि खिंड लढवून धरतील असं बोललं जात आहे। त्यानंतर 27वा लोकसभा मतदारसंघ आहे नांदेड लोकसभा। नांदेडच्या जागेवर भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी थेट लढत झाली। वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी उमेदवार दिला असला तरी त्याची विशेष चर्चा झाली नाही। 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितकडून 1.5 लाखांहून अधिक मतं घेतलेल्या यशपाल भिंगे यांनी यंदा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं। प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी, अशोक चव्हाण यांनी केलेलं पक्षांतर याचा फटका भाजपला बसणार असून या ठिकाणी वसंत चव्हाण यांचा विजय निश्चित मानला जात आहे। पण अशोक चव्हाण यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेला असल्यानं चिखलीकरांना त्यांची मदत नक्की झाली असणार। त्यामुळे येणाऱ्या काळात विजयाचं चित्र अधिक स्पष्ट होईल। त्यानंतर 28वा आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातर्फे चंद्रकांत खैरे, MIM पक्षातर्फे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांनी निवडणूक लढवली। संदीपान भुमरे या लढाईत 3ऱ्या नंबरवर फेकले जातील असा अंदाज वर्तवला जातोय। गेल्या वेळी हर्षवर्धन जाधवांनी केलेल्या मतविभाजनाचा फटका चंद्रकांत खैरेंना बसला होता। यावेळी मात्र ती चूक सुधारण्यात त्यांना यश आलंय असंच म्हणावं लागेल। महाविकास आघाडीने व्यवस्थित काम केलेलं असल्यास या ठिकाणी खैरे यांचा विजय निश्चित आहे। अर्थात जलील हे मात्र तिथं तगडी लढत देतील हे नाकारून चालणार नाही। पण उद्धव ठाकरेंनी मुस्लिम समाजाबद्दल घेतलेल्या सॉफ्ट भूमिकेचा खैरे यांना फायदा होईल असं बोललं जात आहे। पुढे 29वा लोकसभा मतदारसंघ आहे लातूर लोकसभा। भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे अशी लढत तिथं झाली। शृंगारे यांचा विशेष प्रभाव लातूरमध्ये मागील 5 वर्षात पडला नाही। केवळ मोदींच्या नावावर मतं मागून जमणार नाही ही वस्तुस्थिती यावेळी मतदारांच्या वर्तवणुकीतून स्पष्टपणे दिसत होती। दिलीपराव देशमुख आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळगे यांचं जोमाने काम केल्यानं ही जागा भाजपाच्या हातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। पुढे 30वा लोकसभा मतदारसंघ आहे बीड लोकसभा मतदारसंघ। बीड हा मराठवाड्यातला सगळ्यात जास्त चर्चेत असणारा मतदारसंघ। बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली। भाऊ धनंजय मुंडे, भाजपचं संघटन, वंजारी मतांचा पाठिंबा या पंकजा यांच्या जमेच्या बाजू होत्या। तर शरद पवारांची साथ, कारखानदारीतून जोडलेली लोक, मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव या बजरंग सोनवणे यांच्यासाठी जमेच्या बाजू होत्या। प्रचाराच्या कालावधीत गावोगावी पंकजांना मराठा बांधवांकडून होणारा विरोध, अजित पवारांकडून बजरंग सोनवणे यांना टार्गेट केलं जाणं, मुंडे कुटुंबाविरुद्ध असलेलं नाराजीचं वातावरण हे मुद्दे प्रभावी ठरताना दिसत होते। मतदानाच्या दिवशी काही गैरप्रकार घडल्यानंतर सोनवणे यांनी काही ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली। एकूणच या ठिकाणच्या लढतीत मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव जाणवला। तिथं पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या विजयाचे 50% चान्सेस आहेत। दरम्यान पुढे 21वा आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ। तिथं माहितीनं दिलेले उमेदवार नारायण राणे यांचा विनायक राऊत यांच्या पुढे निभाव लागणं कठीण आहे असं बोललं जात आहे।
ठाकरेंप्रती असलेल्या सहानुभूतीमुळे कोकणातून शिवसेना संपवण्याचा विचार करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कसून काम केलेले आहे। किरण सामंत यांना तिकीट नाकारल्यानं ते आणि त्यांचे बंधू उदय सामंत नाराज असल्याच्या चर्चा होत्या। शिवसेनेतील त्यांच्या मतांचा फटकाही राणेंना बसू शकतो। तसं झालं तर राणे परिवारातील उमेदवाराला सलग तिसऱ्यांदा या ठिकाणाहून पराभवाला सामोरं जावं लागण्याची नामुष्की ओढवणार आहे। पण राणेंसाठी महायुतीच्या नेत्यांनी भरपूर ताकद लावलेली असून तिथल्या उमेदवारांसाठी विजयाच्या समसमान संधी उपलब्ध आहेत असं सध्या तरी जाणकार सांगतायत। त्यानंतर 32वा आहे रायगड लोकसभा मतदारसंघ। रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे सुनील तटकरे तर शिवसेना ठाकरे गटातर्फे अनंत गीते निवडणूक रिंगणात आहेत। पक्षातील बंडानंतर तटकरेंनी घेतलेल्या भूमिकांमुळे राष्ट्रवादी, शेकाप आणि शिवसेना ठाकरे गटात नाराजी आहे। गीते आणि तटकरे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत। मतदारसंघातील शिवसैनिकांचा पाठिंबा गीतेंना असल्यानं शिवाय शेकाप आणि आघाडीतील इतर पक्षाच्या मदतीने गीते तटकरेंवर आघाडी घेतील अशी परिस्थिती मतदारसंघात आहे। पण तटकरेंच्या समर्थकांनी केलेलं काम पाहता निकालात उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान 33व्या नंबरवर आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ। ठाण्यामध्ये राजन विचारे यांना कोणतंही चॅलेंज नाही असंच एकूण चित्र आहे। भाजपचा विरोध पत्करून नरेश म्हस्के यांना दिलेली उमेदवारी एकनाथ शिंदेंना महागात पडणार आहे। ठाण्यात एकनिष्ठता आणि सहानुभूतीमुळे राजन विचारेंसाठी पॉझिटिव्ह वातावरण दिसलं। त्यामुळे लढत एकांगी होऊन तिथं ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे हेच बाजी मारण्याची चिन्ह आहेत। त्यानंतर 34वा आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ। तिथं श्रीकांत शिंदे यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्याशी होत आहे। श्रीकांत शिंदेंना ताकद देण्याचं काम देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि इतर भाजपा नेत्यांनी केलं आहे। कल्याण आणि ठाणे इथल्या लढती मैत्रीपूर्ण ठेवायच्या याबाबत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात समझोता झाला असण्याची कुजबूजही लोकांमध्ये ऐकायला मिळते। मात्र वैशाली दरेकर यांची मतदारसंघातली कमी पडलेली ताकद पाहता साधारण लाखभर मतांच्या फरकाने श्रीकांत शिंदे निवडून येतील असं राजकीय जाणकार सांगतायत। पुढे 35वा आहे पालघर लोकसभा मतदारसंघ। त्या जागेवरही तिरंगी लढत होत आहे। शिवसेना ठाकरे गटातर्फे भारती कांबडी, भाजपतर्फे डॉक्टर हेमंत सावरा तर बहुजन विकास आघाडीतर्फे राजेश पाटील निवडणूक रिंगणात आहेत। अमित शहा, उद्धव ठाकरे या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी या ठिकाणी प्रचार सभा घेतल्या आहेत। सध्या ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती, आदिवासी बांधवांच्या प्रश्नाविषयी भाजप सरकारची उदासीनता यामुळे कांबडी यांची विजयाची शक्यता अधिक आहे। त्यानंतर 36वा आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ। नाशिक बद्दल बोलायचं झाल्यास शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत गोडसे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांच्यात तिथं लढत होते। गोडसे यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी, भाजपच्या कार्यकर्त्यांमधील नाराजी, छगन भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा निरुत्साह, उद्धव ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती या गोष्टी राजाभाऊ वाजे यांच्यासाठी फायद्याच्या ठरतील। तर गोडसेंचं तिकीट जाहीर व्हायला वेळ लागल्यानं त्यांच्या कार्यक्षमतेविषयी चुकीचा संदेश मतदारांत गेल्याचं चित्र आहे असं मत जाणकार व्यक्त करतात। नाशिकात यंदा राजाभाऊ वाजे यांच्या विजयाची चिन्ह अधिक आहेत। पुढे 37वा मतदारसंघ आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ। नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित विरुद्ध काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांच्यात थेट लढत झाली। गावित या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील खासदार असल्या तरी त्यांच्याविषयी मतदारसंघात काहीच नकारात्मक वातावरण आहे। त्यांचे पक्षांतर्गत विरोधकही तयार झाले आहेत। मोदींनी गावित यांच्यासाठी सभा घेतल्यानंतर प्रियंका गांधींची गोवाल पाडवी यांच्यासाठी सभा झाली। केसी पाडवी यांच्यासह काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांनी ताकद लावल्यानं गोवाल यांचा प्रभाव तसंच विजयाची शक्यता वाढली आहे। त्यानंतर 38वा आहे जळगाव लोकसभा मतदारसंघ। जळगावमध्ये स्मिता वाघ यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली। तर ठाकरेंनी करण पवारांसाठी सगळी ताकद पणाला लावली। पण उन्मेष पाटील यांच्या पक्ष बदलीनंतरही डॅमेज कंट्रोल भरून काढण्यात भाजप यशस्वी ठरली। पतीच्या निधनानंतर मिळालेली सहानुभूती तसेच तुलनेनं नवख्या करण पवारांशी असलेला सामना या गोष्टी वाघ यांच्या पथ्यावर पडतील असं बोललं जात आहे। पुढे 39वा मतदारसंघ आहे रावेर। रावेरमध्ये रक्षा खडसे यांचा भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात आला। एकनाथ खडसे यांनी निवडणूक काळातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश करत रक्षा खडसे यांनाच मतदान करण्याचं आवाहन स्थानिक जनतेला केलं। निवडणूक राजकारणापासून आपण अलिप्त राहणार असून ही शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक आवाहनही त्यांनी केलं। रक्षा खडसे यांना जेरीस आणण्यासाठी शरद पवार, जयंत पाटील या दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात सभा घेतली। मात्र या सर्वावर मात करत रक्षा खडसे श्रीराम पाटलांना भारी पडतील असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत। पुढे 40 नंबरवर आहे धुळे लोकसभा मतदारसंघ। धुळ्यामध्ये काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांचा सामना भाजपच्या सुभाष भामरे यांच्याशी होतोय।
पंतप्रधान मोदींच्या मर्जीतले नेते म्हणून भामरेंना ओळखलं जातं। मागील 7-8 वर्षात त्यांना ताकद देण्याचे प्रयत्न भाजपने केले। शोभाताई या काँग्रेसमध्ये दीर्घकाळ काम करत असल्या तरी त्यांचा चेहरा मतदारांपर्यंत पोहोचवणं हे काम सोपं नव्हतं। निवडणूक काळातच अचानक हे पुढे आल्यानं कार्यकर्त्यांना तयारीसाठी विशेष वेळ मिळाला नाही। मात्र तरीही महाविकास आघाडीच्या मदतीने भामरे यांना चांगलं आव्हान देण्यात शोभाताई यशस्वी ठरले आहेत। पण तरीही पारडं काहीसं भामरेंच्या बाजूने झुकलेलं आहे। त्यानंतर 41वा मतदारसंघ आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ। दिंडोरीमध्ये भाजपच्या आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भास्कर भगरे यांच्याशी होत आहे। भारती पवार यांना वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। मोदींच्या गुडबुक मध्ये असणाऱ्या महिला नेत्यांपैकी त्या एक आहेत। या मतदारसंघात कांदा प्रश्नावर, आदिवासींच्या समस्यांवर निवडणूक काळात बरीच चर्चा झाली। भाजप सरकार विरोधात असलेली नाराजी इथे लोक उघडपणे व्यक्त करत होते। भास्कर भगरे यांनी स्वतः जोमाने प्रचार यंत्रणा राबवली। असं असलं तरी इथल्या लढाईत सध्या भारती पवार यांचं पारडं काहीसं उजवं मानलं जात आहे। पुढे 42वा आहे तो म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ। सध्या तिथं तिरंगी लढत होत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे बाळामामा म्हात्रे, भाजपतर्फे कपिल पाटील आणि अपक्ष उमेदवार म्हणून निलेश सांबरे निवडणूक लढवत आहेत। सांबरे साधारण 70 ते 80 हजार मतं मिळवतील असं चित्र आहे। या भागातील कोळी आणि मराठा बांधवांचं गणित जुळवून तसेच ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मदत घेऊन बाळामामा म्हात्रे निवडणुकीत आघाडी घेतील असा अंदाज वर्तवला जातोय। आता उरलेल्या मुंबईतील 6 जागांवर काय निकाल लागतोय त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात। तर मुंबईतला पहिला अनलिस्ट मधला 43वा लोकसभा मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबई। तिथे यावेळी भाजपाचे उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यात लढत झाली। त्या मतदारसंघात मुस्लिम आणि परप्रांतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे मतदानावर त्याचा मोठा इम्पॅक्ट दिसून आला। तिथं भाजपाकडून हिंदुत्व आणि मुंबईच्या सुरक्षेचं कार्ड खेळलं गेलं। त्यासाठी उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीचा प्रभावीपणे वापर केला गेला। तिथलं पक्षीय बलाबल हे महायुतीच्या बाजूने होतं, पण मुस्लिमांची एकगट्टा मतं, परप्रांतीय मतदारांची मतं काँग्रेसकडे वळाल्यानं वर्षा गायकवाड यांचंही पारडं जड झालं। पण तरीही महायुतीच्या संघटनात्मक ताकदीचा अंदाज घेतल्यानंतर निकम हेच तिथं बाजी मारू शकतात असं बोललं जात आहे। पुढे 44वा आहे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत झाली। शिवसेनेचे 2 गट आमने-सामने आल्यानं तिथं चुरस वाढलेली पाहायला मिळाली। तिथलं राजकीय बलाबल हे समसमान आहे, पण मराठी बहुल आणि एका बाजूला अल्पसंख्याक परप्रांतीय लोकसंख्या लक्षणीय असल्यानं मतदाना दिवशी तो फॅक्टर गेम चेंजर ठरला। पण अनिल देसाई यांना याआधी लोकसभा निवडणूक लढवण्याचा नसलेला अनुभव उघडपणे दिसून आला। ती बाब त्यांच्या विरोधात जाऊ शकते असं म्हटलं जात आहे। तर मतदानानंतरची राजकीय परिस्थिती पाहता तिथं राहुल शेवाळे यांच्याकडे किंचित आघाडी आहे। मात्र ठाकरेंच्या सहानुभूतीवर अनिल देसाई यांनी 4 जूनला सर्वांना धक्का दिला तर नवल वाटायला नको। त्यानंतर 45वा आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ। तिथं ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत झाली। पक्षीय बलाबल समसमान असल्यानं तिथल्या मराठी आणि अल्पसंख्याक मतदारांचा कल निर्णायक ठरणार आहे। सध्या तिथं अरविंद सावंत हेच स्ट्रॉंग उमेदवार असून त्यांचं पारडं जड आहे। मात्र यामिनी जाधव यांना काही प्रमाणात मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यात यश आलंय, त्यामुळे लढत चुरशीची झाली। सध्या तरी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचेही जिंकण्याचे चान्सेस 50-50% आहेत। मात्र इतर पक्षापेक्षा ठाकरे गट तिथं ऐनवेळी मुसंडी मारू शकतो असं बोललं जात आहे। त्यानंतर 46वा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर लोकसभा। तिथं भाजपचे पियुष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत झाली। हा मतदारसंघ भाजपाचा मुंबईतील बालेकिल्ला समजला जातो, कारण तिथली सामाजिक आणि भाषिक समीकरणं ही भाजपाला अनुकूल अशी आहेत। दरम्यान सोशल मीडियापासून सभा, गाठीभेटी या सर्वच पातळीवर भाजपच्या पियुष गोयल यांनी आघाडी घेतलेली पाहायला मिळाली। त्यामुळे ते प्रचंड मताधिक्याने विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते। त्यानंतर 47वा आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ। त्या मतदारसंघामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे गटांमध्ये लढत होत आहे। ठाकरे गटानं तिथून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली होती, तर महायुतीकडून रवींद्र वायकर यांना तिथून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। मुंबई उत्तर पश्चिम मध्ये पक्षीय बलाबल हे महायुतीच्या पारड्यात झुकणार असलं तरी अमोल कीर्तीकर यांच्याबद्दल तिथं पॉझिटिव्ह वातावरण दिसलं। त्यांनी प्रचारात घेतलेली आघाडी तिथं कमी आली। तिथं ठाकरे गट आणि भाजपा दोघेही तुल्यबळ आहेत, त्यामुळे तिथं भाजपाचा मतदार निर्णायक भूमिका बजावताना दिसून आला। सध्या तरी तिथं ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे आघाडीवर असल्याची चर्चा आहे। आता सर्वात शेवटचा म्हणजेच 48वा लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे उत्तर पूर्व मुंबई।
त्या मतदारसंघात भाजपा विरुद्ध ठाकरे गट अशी लढत झाली। तिथं भाजपाने मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली होती, तर ठाकरे गटानं संजय दिना पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं। त्या मतदारसंघात मराठी, गुजराती आणि मुस्लिम अशी मिश्र लोकवस्ती आहे। त्याचं प्रतिबिंब मतदानामध्ये उमटलं। मराठी विरुद्ध गुजराती, हिंदू विरुद्ध मुस्लिम या वादाचे पडसाद मतदाना दिवशी दिसून आले। त्या मतदारसंघात मिहीर कोटेचा यांच्या बाजूने झुकलेलं पारडं आपल्या बाजूने वळवण्यात संजय दिना पाटील यांना काही प्रमाणात यश आल्याचं चित्र आहे। मराठी आणि मुस्लिम मतांचं समीकरण जुळल्यास ईशान्य मुंबईत धक्कादायक निकाल लागू शकतो। आता मतदानानंतर संजय दिना पाटील यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते। तर अशा प्रकारे 48 लोकसभा मतदारसंघात निकाल लागू शकतात असं बोललं जात आहे। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? महायुती आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रात किती जागांवर विजय मिळवेल? तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपले विशेष बारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।